जय जय रामकृष्ण हरी. रोज रात्री झोपण्याआधी मन शांत होत नाही का? डोळे मिटले तरी विचार थांबत नाहीत का? दिवसभराची चिंता, भीती, काळजी उशीवर डोकं ठेवल्यावरही सोडत नाही का? आजचा हा अभंग फक्त ऐकण्यासाठी नाही, तो मन हलकं करण्यासाठी आहे. संत परंपरेत सांगितलं जातं, ज्याची रात्र नामात जाते त्याचा दिवस समाधानात जातो. संत परंपरेत सांगितले आहे की ज्याची रात्र नामात जाते त्याचा दिवस समाधानात जातो. या व्हिडिओमध्ये तुम्हाला अनुभवायला मिळेल रात्री झोपण्याआधी अभंग का म्हणावा, नामस्मरणाचा मनावर होणारा खोल परिणाम, चिंता, भीती, अस्वस्थता कमी का होते, रोज हा अभंग म्हटल्याने आयुष्यात होणारे बदल, संतांच्या शब्दातून मिळणारी शांती. हा अभंग हळू आवाजात शांत मनाने झोपण्याआधी ऐका किंवा म्हणा. काही दिवसात तुम्हाला जाणवेल, झोप शांत लागते, मन हलकं होतंय आणि आयुष्यात एक वेगळा स्थैर्य येतंय. भक्तांनो, रात्र म्हणजे काय? संत म्हणतात, रात्र ही देवाने दिलेली कृपा आहे. दिवसा आपण सगळ्यांसाठी जगतो, नोकरीसाठी, पैशांसाठी, कुटुंबांसाठी. बघा भक्तांनो, रात्र ही देवाने दिलेली कृपा आहे आणि आपण दिवसा सगळ्यांसाठी जागतो, नोकरीसाठी, पैशासाठी, कुटुंबासाठी. पण रात्र फक्त आपल्यासाठी असते. रात्री खोटं हसू टिकत नाही, खोटा धीर टिकत नाही. त्यावेळी मन सत्य बोलायला लागतं. संतांचा दृष्टिकोन. तुकाराम महाराज म्हणतात, दिवस जाई कामात, रात्र जाई नामात. दिवस जाई कामात, रात्र जाई नामात. ज्याची रात्र नामात त्याचा दिवस समाधानात. भक्तांनो, संत तुकाराम महाराज म्हणतात, दिवस जाई कामात, रात्र जाई नामात. ज्याची रात्र नामात जाते त्याचा दिवस पण समाधानात जातो. हीच गुरुकिल्ली आहे समाधानाची. अभंग. नाम घेता हरीचे काळजी होई दूर. नाम घेता हरीचे काळजी होई दूर. निजे सुख जीव हा लाभे विठ्ठल धूर. अभंगाचा खोल अर्थ. माऊली सांगतात, नाव म्हणजे फक्त शब्द नाही, नाव म्हणजे विश्वास. जेव्हा आपण म्हणतो विठ्ठल, तेव्हा आपण देवाला बोलवत नाही, आपण आपल्या मनाला समजावत असतो की काळजी करू नकोस, आता देव जागा आहे. एका सामान्य माणसाची हृदयद्रावक कथा. एक आई आहे, सकाळी उठते, स्वयंपाक करते, मुलं, नवरा, घर सगळं सांभाळते. पण रात्री ती एकटी असते. मुलं झोपलेली असतात, नवरा कामावरून येऊन थकलेला असतो आणि तिच्या मनात एकच प्रश्न, माझ्यासाठी कोण आहे? एक दिवशी ती आजीच्या पेटीतला एक जुना कागद काढते. त्यावर लिहिलेला अभंग त्या रात्री झोपण्याआधी ती म्हणायला लागते. पहिल्या दिवशी डोळे भरतात, दुसऱ्या दिवशी छाती हलकी होते, तिसऱ्या दिवशी झोप लागते, कारण ती एकटी नव्हती. नामाचा मानसशास्त्रीय प्रभाव. नाम घेतल्यावर श्वास हळू होतो, हृदय शांत होतं, मेंदूतील नकारात्मक लहरी कमी होतात. पण संत म्हणतात, हे विज्ञान नाही, ही कृपा आहे. रोज रात्री अभंग म्हटल्याने होणारे 7 अद्भुत बदल. झोपेची गुणवत्ता सुधारते, स्वप्न कमी भयानक होतात, चिडचिड कमी होते, सकाळी उठताना कंटाळा जातो, घरात शांतता जाणवते, निर्णय योग्य लागतात, देव माझ्या सोबत आहे ही भावना येते. योग्य पद्धत.
भक्तांनो, हा अभंग घाईत म्हणू नका. झोपण्याआधी 5 मिनिटं मोबाईल बंद, उजव्या बाजूला वळून हात छातीवर, डोळे मिटून 3 वेळा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग अभंग. देव रात्रीच का जवळ येतो? कारण दिवसा आपण देवाला वेळ देत नाही, कारण आपण कामात असतो. पण रात्री आपण शरण जातो, आणि जिथे शरणागती तिथे विठ्ठल. ज्याचं मन फार दुखलेलं आहे त्यांच्यासाठी. जर आज कुणी म्हणत असेल माझं काहीच ठीक नाही, देव माझी परीक्षा का घेतो, तर लक्षात ठेवा, देव कधीच कमजोराला कमजोर करत नाही, तो फक्त भक्कम बनवतो. आज रात्री डोळे मिटताना फक्त एकच ओळ मनात ठेवा, देवा आज माझी काळजी मी तुझ्यावर सोपवतो. आणि मग हा अभंग बघा. काही दिवसात आयुष्य बदलणार नाही कदाचित, पण तुमचं मन बदललेलं असेल. आणि मन बदललं की आयुष्य बदलायला वेळ लागत नाही. जर आजचा हा अभंग तुमच्या मनात घर करून बसला असेल तर कमेंटमध्ये लिहा जय श्री हरी विठ्ठल. आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला पाठवा जी रात्री झोपत नाही आणि अशाच हृदय हलवणाऱ्या आत्म्याला जाग करणाऱ्या अभंगांसाठी सनातन धर्म माहिती आजच सबस्क्राईब करा. मिळूया लवकरच पुन्हा एका नवीन विषयावर, एका नवीन अभंगावर. तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म माहिती, जिथे आहे भक्ती आणि माहितीही. जय जय रामकृष्ण हरी.